इगतपुरी तालुक्यातील कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील दिनांक 30 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या 2 तरुणींचा मृतदेह भाम धरणाच्या पाणी सोडण्याच्या आउटलेटजवळ आढळलाय। या घटनेमुळे इगतपुरीमध्ये एकच खळबळ उडाली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की कांचनगाव परिसरातील ठाकूरवाडी येथील मनीषा भाऊ पारधी वय वर्ष 19 आणि सरिता काळू भगत वय वर्ष 18 या 2 तरुणी गेल्या 5 दिवसांपासून बेपत्ता झाल्या होत्या। याबाबत घोटी पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 30 जानेवारी रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती। सोमवारी दुपारच्या सुमारास या मुलींचा मृतदेह गुरुदेव गोरख गिळंदे यांना आढळून आल्यामुळे त्यांनी घोटी पोलीस ठाण्यामध्ये खबर दिली। पोलिसांनी घटनास्थळी धावून रमेश शंकर गांगड राहणार ठाकरवाडी कांचनगाव, देविदास निवृत्ती केवारे, अंकुश संतू भगत, ज्ञानेश्वर काळू गिळंदे, मदन बिन्नर आणि शेनवडचे सरपंच कैलास लक्ष्मण कडू, सरपंच शेनवड बुद्रुक यांच्या मदतीने पाण्यातून मृतदेह बाहेर काढले। हे मृतदेह बाहेर काढल्यानंतर पंचनामा करून दोनही मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी घोटी ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आले। घोटी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्या की घातपात याबाबत संशय कायम असून पोलिसांच्या तपासानंतरच हे चित्र स्पष्ट होणार आहे। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी शांताराम भांगे, इगतपुरी।